तुम्ही आल्याबद्दल आम्ही वडगाव सावता ग्रामस्थातर्फे भारतीय संप्रदायातर्फे आम्ही आभार मानतो, दादांचे आभार मानतो. यानंतर दादा बोलतो. आज या ठिकाणी जागे जागेचा महिमा गोकुळ वसवले रामा या उक्तीला साजेसं या वडगाव सावतालचं सावताल बाबा हे दैवत, त्या पलीकडच्या बाजूला असणारं दत्त मंदिर, मध्यंतरी तुळवाडा आणि ओढ्याच्या या ठिकाणी असणारं ते सावताल बाबांचं मंदिर. बापू इतर इतिहास असा आहे, या दैवताला कळस मान्यच नव्हता. आमच्या किसन बाबांनी 2-4 वेळा प्रयत्न केलं पारनेवरून. गणपत बाबांचा काही फंड जगाला शिल्लक असायचा. फंड कसा असायचा, 2 पैसे 5 पैसे असे कोणी जमा करून काहीतरी 70-80 रुपये फंड ते त्यावेळेस जमलेला होता. 70-80 रुपये. तो एक तेलोरे नावाचा एक मनुष्य होता, बाबांचा शिष्य. त्या शिष्याचा तो जमा होता. नंतर बाबा गेले, तो फंड तसाच त्याच्याजवळ राहिला शिल्लक. तो फार प्रामाणिक, त्याने ते 70-80 रुपयाचे 500 रुपये केले. कुठे बँकेत म्हणा, कोणाला वाढी म्हणा, असं काही समाजाला माहीत नव्हतं. तरी पण त्या माणसानं, मी आधी छोटा होता, अगदी 2-3 वर्ष 4 वर्ष नसते, मला आठवण दिली नाही. तो मनुष्य शोधत शोधत पारनेरला आला. गणपत बाबाचा वाडा कोण आणि ते 500 रुपये दादांनी घेतलेलं. जे मंदिर इथं सुरुवातीला फक्त दगडाचं पाऊस का असं म्हणतात, त्याला मग पुढं कुठलंही सजावट नव्हती, बांधकाम नव्हतं, काही नव्हतं. आणि साईडला ते निवडणुकाची सगळं बनव असायचे म्हणतात त्यावेळी. त्या 3 बैलगाड्या पारनेरमधून त्याच्या भागल्या. पण त्या बैलगाड्या कुठेतरी मध्यंतरी खाचल्या. एका गाडीचं चाक सोडलं, एका गाडीचा बैल काहीतरी त्याला आधार झाला, तो आडवा होऊन पडला. त्यावेळी त्याने तिथंच खाली गेला आणि बैलगाड्या घेऊन पुन्हा मागे गेला. नंतर ते विटाही चोरीला गेला इथे. त्याच्यानंतर बऱ्याच दिवसानंतर मग आपले हरिभक्त परायण पणकुटीकर बाबा, त्यांचं थोडीशी प्रसिद्धी जास्त झाली. नंतर त्यांनी या ठिकाणी थोडं लक्ष घातलं आणि लक्ष घातल्यानंतर या गोदैवताला थोडंसं काम करायला चालना भेटली. आणि आजचा आपलं एक चांगल्या पद्धतीने चाललेला कार्यक्रम म्हणजे हा या अविनाश पारतकर समाज आणि पणकुटीकर बाबा यांचा समाज आणि तुमचे गावचे नागरिक ज्याच मतानं हा कार्यक्रम अगदी उत्तम प्रकारे होतो. तर तुम्हाला सर्वांना मी प्रतीत करतो या ठिकाणी